आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। कागल मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होईल। मंत्री उदय सामंत। हमीदवाडा इथं शिवसेना पदाधिकारी मेळावा। शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देत आगामी काळात जिल्हा भगवामय करण्याचा मानस आहे। कागलमधील शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरील उत्साह, वीरेंद्र मंडलिकांच्या भाषणामधील जोश पाहता कागल मतदारसंघ शिवसेनेचाच बालेकिल्ला असेल असं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले। हमीदवाडा इथं कागल विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक उपस्थित होते। मंत्री सामंत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार कोल्हापुरातील शिवसैनिकांनी प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचवलाय। वीरेंद्र मंडलिक म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा कागल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात येईल। यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच संघटन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले। कागल, मुरगुड आणि गड इंग्लज इथं लवकरच पक्ष कार्यालयाचं उद्घाटन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सुधीर पाटोळे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी शिवानंद माळी, शीतल फराकटे, अनिल कांबळे, राज कांबळे, लखन हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहन निर्मळ, सदा साखरचे उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, जिल्हा प्रमुख विजय बलुगडे, संजय संकपाळ, रेखाताई मांगले, सुहास खराडे आदी उपस्थित होते। महेश घाटगे यांनी आभार मानले। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।